वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। बातमी खरात संदर्भातलीच आहे। SIT टीम पुन्हा एकदा खरातच्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयात पोहोचली आहे। काही फिर्यादी यांना घेऊन SIT दाखल आहे। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात कार्यालयात SITचं पथक दाखल झालंय। बंधू अशोक खरात याच्या कार्यालयात पुन्हा SIT ची टीम जी आहे ती दुसऱ्या दिवशी दाखल झालेली। या ठिकाणी जर आपण बघितलं तर SIT टीमकडनं पुन्हा एकदा अशोक खरात याच्या कार्यालयाची जी आहे ती झाडाझडती करताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून येते। खरं तर कालच्या दिवशी देखील SIT टीम आणि फॉरेन्सिक टीम जी आहे ती या ठिकाणी आलेली होती आणि काही महत्त्वाचे पुरावे जे होते ते या ठिकाणी घेऊन गेलेले होते। आज पुन्हा एकदा SIT ची जी टीम आहे ती आज या ठिकाणी आलेली आहे आणि महिलांवर लैंगिक अत्याचाराचे हे सगळे गुन्हे आहे आणि ज्या महिलांवर लैंगिक अत्याचार झाला त्याचे सगळे जो सगळा अत्याचार होता तो याच कार्यालयातून झाल्याचे जे व्हिडिओ होते ते प्रसारित झाले होते। त्याच्यामुळे या ठिकाणी महत्त्वाचे जे पुरावे आहे ते खरं तर होते आणि त्याच सगळ्या अनुषंगाने SITचं जे पथक आहे ते सलग दुसऱ्या दिवशी आज या ठिकाणी आलेलं आहे। या ठिकाणी जर बघितलं तर कार्यालयाची त्यांनी झाडाझडती घेतलेली आहे आणि एकूणच या ठिकाणचा जो तपास आहे तो देखील केला जातोय। अशोक खरात याला जास्तीत जास्त शिक्षा कशी लागावी या दृष्टीने जो आहे तो तपास आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो। जर दुसरीकडे बघितलं तर आता कार्यालय देखील जे आहे ते SIT पथकाकडनं जे आहे ते सील करण्यात येत आहे। एकूणच अशोक खरातच्या या कार्यालयामध्ये जर बघितलं तर आता हे कार्यालय सील करून SITचं जे पथक आहे ते जाणार आहे। त्यामुळे एकूणच अशोक खरातच्या अडचणीत वाढ होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येते। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।